नमस्कार मित्रांनो, आज आपण ॲनिमेशनद्वारे ESPचे वर्किंग समजून घेणार आहोत. ESP कशाप्रकारे काम करतो, ESPचे वर्किंग प्रिन्सिपल काय आहे, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात. प्रथमतः त्याच्यामध्ये कोरोना डिस्चार्ज, ॲव्हलांच ब्रेकडाऊन, सेकंडरी जनरेशन यांचा मेन रोल आहे. ह्या सर्व मोठ्या टेक्निकल गोष्टी आपण येथे समजून घेणार आहोत. आज ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत संपूर्ण ESPविषयी आपल्याला समजून घेता येईल आणि ते तुम्ही कधीही विसरणार नाहीत. चला मग आपण ESPचे बेसिक वर्किंग प्रिन्सिपल काय आहे हे पाहूया. समजा हे दोन मेटल रॉड आहेत. ह्या दोघांमध्ये निगेटिव्ह चार्ज पार्टिकल्स आहेत. ह्या प्लेटवरील निगेटिव्ह चार्ज आपल्याला 0 करायचा आहे. एका प्लेटला आपण इथून असं ग्राउंड करून घ्यायचं आहे. ग्राउंड केलं जातं आहे आणि जी काही दुसऱ्या प्लेटला व्होल्टेज अप्लाय करायचं आहे. त्यामुळे काय होतं की त्यामधील पार्टिकल्स पण निगेटिव्ह आणि रॉड पण निगेटिव्ह आहे. त्यामुळे एक इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स क्रिएट होतो आणि ह्या दिशेने तयार होतो. त्यामुळे तो पार्टिकल्स या प्लेटकडे आकर्षित होतात आणि ही प्लेट तर ग्राउंड आहे. त्यामुळे चार्ज न्यूट्रलाइज होतात. ही निगेटिव्ह त्यामुळे ते न्यूट्रलाइज होतात. त्यानंतर एका आपण हातोड्याच्या साह्याने ह्या प्लेटला हॅमिंग करायचं. त्यामुळे सर्व अनबर्न पार्टिकल्स जे काय कलेक्टेड झाले ते खाली पडतात. हीच पद्धत आपल्या ESPच्या आतमध्येही वापरली जाते. आता संपूर्ण प्रोसेसमध्ये ह्या 3 स्टेप्समध्ये पूर्ण होतात. पहिली आहे ती आयोनायझेशन मुवमेंट, दुसरी आहे ती न्यूट्रलायझेशन अँड कलेक्शन, तिसरी आहे ते डिझॉल्व्स अँड रिम्यूव्ज. आता आयोनायझेशन अँड मुवमेंट या स्टेपमध्ये डस्ट पार्टिकल्स हे कलेक्टिंग प्लेटकडे आकर्षले जातात आणि एकदा तो डस्ट पार्टिकल कलेक्टिंग प्लेटच्या टचमध्ये आला की न्यूट्रलाइज होतो. त्यानंतर तो रॅपिंगच्या मोटरद्वारे हॅमिंग करून कलेक्टिंग डस्ट पार्टिकल्स आहेत ते रिमूव्ह केले जातात. आता तुम्हाला समजलं असेल की ESP हा या 3 स्टेपमध्ये कार्य करतो. त्यानंतर आपण ESPमधील कन्स्ट्रक्शन, कोरोना डिस्चार्ज, ॲव्हलांच मल्टिप्लिकेशनमधील फ्री इलेक्ट्रॉनचे डिरेशन कसे केले होते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.